आजचा हा व्हिडिओ योगायोग नाही. कदाचित तुम्हाला इथे आणणं ही स्वामींचीच इच्छा असेल. तुम्ही सध्या एखाद्या अडचणीत आहात का? मनात भीती आहे का? भविष्याबद्दल चिंता आहे का? जर हो, तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे. स्वामी समर्थ भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत, पण ते संकेत देतात. फक्त आपण लक्ष देत नाही. आज आपण ते संकेत ओळखणार आहोत. कधी तुम्हाला अचानक मन शांत झाल्यासारखं वाटतं का? कधी एखादी मोठी अडचण शेवटच्या क्षणी टळलीये का? कधी मनात विचार आला आणि तोच मार्ग खरा ठरलाय का? कदाचित हे योगायोग नसतील. स्वामी समर्थ त्यांच्या भक्तांना काही संकेत देतात, फक्त आपण ओळखत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामींची 5 संकेत, ज्यामुळे कळतं की त्यांची कृपा तुमच्यावर आहे. डोळे मिटा, शांत बसा आणि मनापासून ऐका. संकटात शेवटच्या क्षणी मदत. आयुष्यात काही क्षण असे येतात जिथे सगळं संपल्यासारखं वाटतं. पैशांची अडचण, आरोग्याची चिंता, घरातील तणाव. पण अचानक कोणीतरी मदतीला येतं किंवा एखादा मार्ग सापडतो. तुम्ही विचार करता, कसं झालं हे? ही स्वामींची कृपा असते. ते संकट येऊ देतात, पण तुम्हाला त्यात बुडू देत नाहीत. जर तुमच्यासोबत असं घडलं असेल, तर समजा तुम्ही एकटे नाही. संकेत 2. मनात अचानक शांतता. बाहेर वादळ असतं, पण आत शांतता असते. ही शांतता तुमची नसते, ती त्यांची असते. जेव्हा मन पूर्ण तुटतं, तेव्हा स्वामी त्याला आधार देतात. तुम्हाला जाणवतं, काहीतरी आहे जे मला धरून ठेवलंय. तो काहीतरी म्हणजे त्यांची उपस्थिती. जर तुमच्यासोबत असं घडलं असेल, तर समजा तुम्ही एकटे नाही. संकेत 3. वारंवार स्वामींचं स्मरण होणं. अचानक सोशल मीडियावर त्यांचा फोटो दिसतो, रस्त्यात मंदिर दिसतं, किंवा एखादी व्यक्ती जय जय स्वामी समर्थ म्हणते. ही साधी गोष्ट नाही, तो संकेत असतो, मी तुझ्या जवळ आहे. जेव्हा भक्त मार्ग चुकतो, तेव्हा स्वामी त्याला परत बोलावतात. संकेत 4. चुकीपासून संरक्षण. कधी एखादा निर्णय घ्यायला जातो, पण शेवटच्या क्षणी तो रद्द होतो. नंतर कळतं, तो निर्णय घेतला असता तर नुकसान झालं असतं. त्या क्षणी तुम्हाला वाटतं वाईट झालं, पण खरं तर ते संरक्षण असतं. स्वामी कधीकधी आपल्याला थांबवतात, कारण पुढे धोका असतो. संकेत 5. आतून येणारा अढळ विश्वास. सगळं उलटं चाललं असतानाही मनात एक छोटासा दिवा पेटलेला असतो. तो सांगतो, सगळे ठीक होईल. हा दिवा म्हणजे श्रद्धा, आणि श्रद्धा म्हणजे स्वामींची कृपा. जर तुमच्यात अजून विश्वास जिवंत आहे, तर समजा ते तुमच्या सोबत आहेत. कधीकधी आपल्याला वाटतं, स्वामी माझं ऐकत नाहीत, पण खरं म्हणजे ते शांतपणे काम करत असतात. बीज जमिनीत टाकल्यावर लगेच झाड होत नाही. तसंच प्रार्थनेचं फळही वेळ घेऊन येतं. विश्वास ठेवा, जिथे तुमचा मार्ग संपतो, तिथून त्यांचा मार्ग सुरू होतो. जर आज तुम्हाला यापैकी एक तरी संकेत अनुभवला असेल, तर कमेंटमध्ये फक्त लिहा, जय जय स्वामी समर्थ. आज झोपण्यापूर्वी एकच प्रार्थना करा, स्वामी, माझा हात कधीही सोडू नका. ते तुमचं रक्षण करतील, ते तुमचं मार्गदर्शन करतील, ते तुमच्यावर कृपा करतील. विश्वास ठेवा, उशीर होतो, पण अन्याय होत नाही. श्री स्वामी समर्थ.